बोला आई राजा उदे उदे. मित्रहो, तुम्हाला माहीत आहे का, तुळजाभवानी माता महाराष्ट्रात नेमकी कशी प्रगट झाली आणि शिवरायांच्या या कुलस्वामिनीची पूजा शुक्रवारीच विशेष का मानली जाते? आज आपण 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेची ती सत्यकथा पाहणार आहोत, जी ऐकून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. स्वराज्याचे तोरण ज्या शक्तीने बांधले त्या शक्तीचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बालाघाटच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले तुळजापूर हे क्षेत्र पुराणांमध्ये यमुनाचल या नावाने प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी साक्षात आदिशक्तीने आपल्या भक्तासाठी अवतार घेतला. अनुभूती माता आणि त्यांची कठोर तपश्चर्या. कृतयुगातील ही कथा आहे. कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी माता अनुभूती यांनी संसाराचा त्याग करून ईश्वरप्राप्तीचे ध्येय बाळगले. आपल्या पुत्राचा सांभाळ करत असतानाच त्यांनी मंदाकिनी नदीच्या काठी बसून अत्यंत कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांचे ध्यान इतके अढळ होते की त्यांना तहानभुकेचेही विस्मरण झाले. संकट आणि मातेची हाक. अशा शांत आणि पवित्र वातावरणात कुकुर नावाच्या एका दैत्याची वक्रदृष्टी माता अनुभूतींवर पडली. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या तपश्चर्येत अडथळा आणला. असहाय्य झालेल्या अनुभूती मातेने आपला जीव वाचवण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी व्याकुळ होऊन देवीचा धावा केला. आदिशक्तीचे आगमन. भक्ताची हाक ऐकताच आदिशक्ती भवानी माता क्षणाचाही विलंब न लावता तिथे प्रकट झाली. देवीने कुकुर दैत्याचा संहार केला आणि अनुभूती मातेला अभय दिले. अनुभूती मातेच्या विनंतीवरून भक्तांच्या रक्षणासाठी देवीने याच ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचे मान्य केले. त्वरेने लवकर धावून आली म्हणून ती त्वरिता आणि तिचेच पुढे अपभ्रंश होऊन तुळजा असे नाव रूढ झाले. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या स्थानी आजही भक्तांना देवीच्या अस्तित्वाची प्रचिती येते. रामवरदायिनी. एवढेच नाही तर प्रभू श्रीराम जेव्हा सीतेच्या शोधात होते तेव्हा त्यांनी याच ठिकाणी आईची आराधना केली होती. देवीने प्रसन्न होऊन प्रभू रामांना लंकेचा मार्ग दाखवला आणि विजयाचा आशीर्वाद दिला. म्हणूनच तिला रामवरदायिनी असेही संबोधले जाते. तुळजाभवानी मातेची मूर्ती ही गंडकी शिळेपासून बनलेली स्वयंभू मूर्ती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती मूव्हेबल आहे. सामान्यतः मंदिरात मूर्ती स्थिर असते, पण इथे वर्षातून 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून तिची प्रदक्षिणा काढली जाते. अष्टभुजा असलेल्या या मातेच्या हातात त्रिशूळ, चक्र, शंख आणि धनुष्यासारखी शस्त्रे आहेत, तर उजव्या पायाखाली महिषासुराचा वध सुरू असल्याचे रौद्र रूप दिसते. हे रूप पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. हिंदू धर्मात शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो, पण तुळजापुरात हा दिवस एखाद्या उत्सवासारखा असतो. विशेष पूजा. शुक्रवारी देवीचे तेज सर्वोच्च असते असे मानले जाते. या दिवशी होणारा अभिषेक आणि विशेष अलंकार पूजा पाहण्यासारखी असते. छबिना. शुक्रवारी रात्री जेव्हा आईचा छबिना निघतो तेव्हा संबळाच्या नादाने आणि आई राजा उदे उदे च्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून जातो. शुक्रवारी घरी काय करावे? तुळजापूरला जाणे शक्य नसल्यास घरी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. 2. आईला कडंबोडीचा पुरणपोळी किंवा खीर नैवेद्य अर्पण करावा. 3. ओम ऐ ह्रीं क्लीं चामुंडायविचे या मंत्राचा जप करावा. तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक अतूट नाते आहे. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा महाराज आईच्या चरणी लीन झाले. असे मानले जाते की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष देवीनेच शिवरायांना भवानी तलवार दिली होती. आजही मंदिरात गेल्यावर जी ऊर्जा आपल्याला मिळते तीच ऊर्जा शिवरायांच्या रक्तात भिनलेली होती. जी संकटात धावून येते, जी दृष्टांचा संहार करते आणि भक्तांना मायेची सावली देते, तीच आपली तुळजापूरची भवानी माता. तुम्ही कधी तुळजापूरला गेला आहात का? तिथला तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.